पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला बहिणी उघड कनडा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वाशी नगर रेसिडेन्सी असोसिएशन सेक्टर 2 नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या मीना गणेश भोसले या वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. चला सुरुवात करूया गप्पांना, कारण इथे बोलण्यापेक्षा घरी जाऊन बोललं की जास्त वेळ मिळतो आणि त्यांचं बोलणं जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं. सुरुवात करूया, भेटूया भोसले कुटुंबाला. सुस्वागतम. आमच्या सेक्टर 2 मध्ये मी तुमचं स्वागत करते. धन्यवाद. घेतो मी घेतो सगळं घेतो, काही करू नका. थँक्यू. काय तुम्हाला पण पाहिजे? स्वागत आमच्या सेक्टर मध्ये तुमचं. धन्यवाद. घ्या उखाणा. चांदण्याचे शिंपण झाले माझ्या दारी, गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर आले माझ्या घरी. हो काय? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर गणेश भोसले. नमस्कार. हा माझा मुलगा वेदांत. या माझ्या छोट्या सासूबाई. नमस्कार. या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हे माझे मेवणे. नमस्कार. ही माझी वहिनी. बाकी सगळे, आई माझी वहिनी आहे काय, आणि बाकी सगळे हे सगळे आमच्या सेक्टरचे रहिवासी आहे. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. हंड्यावर हंडे 7 त्यावर होती साखरेची परात, पैठणीसाठी मी आली भोसलेंच्या घरात. बाकीच्यांनी कोणी काहीही बोलू देत, पैठणी ही माझीच असणार आहे. नमस्कार. आवाजाला काय झालं? काय नाही, व्यवस्थित आवाज आहे. व्यवस्थित आहे. नाही पण कमी का झाला? कमी येतोय, वाढेल हळूहळू. हळूहळू वाढेल. शेजाऱ्यांना माहिती असेल किती वाढतो ते. शेजाऱ्यांना माहिती आहे माझा आवाज. होय ना? बरं. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण विक्रोळीमध्ये. विक्रोळीत कुठे? विक्रोळी कन्नमवार नगर 2 मध्ये. कन्नमवार नगर 2 नंबर 2. कोण कोण होतं घरी? आई वडील भावंड होती. काय करायचे आई बाबा? आई वडील माझे रेल्वेमध्ये नोकरीला होते. आई घरातच असायची. आई घरात असायची. आणि तुम्ही भावंड किती? आम्ही 4 भावंड. मी सगळ्यात मोठी बहीण आणि मध्ये 2 भाऊ आणि नंतर एक बहीण. अशी 6 जणांचं कुटुंब. 6 जणांचं. मध्ये अधूनमधून आजी आजोबा यायचे, गावाकडचे आजी आजोबा यायचे, आईचे आई वडील यायचे आणि मग घर भरलेलं असायचं. पण कधी लग्न झालं? लग्न माझं डिसेंबर 89 मध्ये झालं. 89. 8 डिसेंबर. काय करतात मिस्टर? मिस्टर मध्ये BRC मध्ये आहेत. नोकरी? हो नोकरी. बोलवा त्या. या हो इकडे. या. नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. बसा. आपलं पण आमच्या सेक्टर मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बॉम्बे सेंट्रलला झालेलं. अच्छा. कुठे? तिकडे जयराज गल्ली म्हणून आहे तिकडे. जयराज गल्ली. कोण कोण राहायचं? आई वडील. मला भाऊ बहीण कोण नाहीये. एक. वा. काका होते, चुलत भाऊ. आई बाबा काय करतात? आई आहेत माझ्या आता, दोघी पण आहेत. बाबा वारले. बरं तुम्हाला मला विचारायचं आहे की लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे माझे आजोबा होते, आजोबांच्या ओळखीचे माझे सासरे निघाले आणि ते सासूबाई आणि सासरे बघून गेले मला. तुम्हाला? कुठे? विक्रोळीला. कन्नमवार नगरला आम्ही राहत होतो, तिकडे बघून गेले. आणि नंतर तुम्ही कधी गेलात बघायला? बघून आल्यानंतर वाटते 4 दिवसानंतर मी गेलो असेल बघायला. बरं मग काय झालं तेव्हा? काय झालं ती हेच सांगेल. काय झालं? झालं असं विशेष की यांच्या 2 बाजूंना 2 माझे भाऊ होते बसलेले आणि मी समोरच बसलेली होते आणि मी एकटक त्यांच्याकडे बघत होते. 2 बाजूला 2 भाऊ आणि समोर मी बघत असल्यामुळे कुठे काय करू शकतच नव्हतो. त्यांची काय हालचाल झालीच नाही आणि नजरही त्यांची वर झाली नाही. त्यांची नजर वर नाही. मग माझी नजर वर होती. तुमची वर होती.
किती वर्ष? आता डिसेंबर मध्ये आमच्या लग्नाला 25 वर्ष होती. 25 वर्ष पूर्ण झाली. काय हो? दादा त्यांचं म्हणणं काय तू ऐकलं तर किती वर्ष नंतर म्हणलं हे गोष्ट नाही आता चांगली वर आहे ना. मी काय विचारलं? आता म्हणालात. नाही मी म्हटलं लग्नाला किती वर्ष हो, झाली? लग्नाला किती वर्ष? मला असं काय वाटलं कोणाची नजर? तुम्ही ते म्हणालात ना तेव्हा किती वर्ष नव्हती म्हणून मी ते सांगितलं. काय मी म्हटलं लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 25 वर्ष झाली होतील आता डिसेंबर. आणि नजरेचं काय आहे? काय नाही काय नाही ते चुकून झालं. बरं बरं बरं. मग फायनली होकार लगेच दिला तुम्ही हा का? आवडलं मग दिला. अरे हो आमचं काय ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर. तसं नाही. नाही पण मग फिरायला कधी गेला पहिले बाहेर दोघे? साखरपुडा झाल्यावर साखरपुडा झाल्यावर कुठे गेला होता? पवईला. पवईला? हो हसताय का? सांगा काय झालं? का हसताय? पवईला आम्ही गेलो आणि जून महिन्यात आमचा साखरपुडा झाला होता. अरे वा. हसण्यासारखीच गोष्ट झाली. काय झालं? साखरपुडा झाल्यानंतर यांनी भीतभीतच माझ्या वडिलांकडून घेऊन जाऊ का मीनाला असं करून ततफप करूनच परमिशन घेतलं आणि आम्ही गेलो. गेल्यानंतर पाऊस पडला अचानक आणि मी साडी अशी धरली होती, पदर असा होता, सिल्कची साडी होती, प्युअर सिल्कची, आणि ती अशी एकदम अकसदारकी झाली. तर ते म्हणाले बघू जरा साडी, मी करतो पदर सरळ. आणि त्यांनी असा जोरात पदर केल्याबरोबर त्याला मध्ये चीर पडली. पहिल्यांदाच फिरायला गेलात पवईला? हा पुढे चीर पडली आणि आता मग ते कसं करायचं, काय सांगायचं नक्की घरी. त्यामुळे ती साडी तशीच मी गुंडाळून ठेवली. ती अद्यापर्यंत अजून माहित नाही. ते आत्ता माहिती पडेल. 25 वर्ष साडी लपवून ठेवलेली आहे. बरोबर. आता मला सांगा 25 वर्ष झाली, सगळं छान आनंदाचं सुखाचं सगळा संसार सुरू आहे. व्यवस्थित आहे एकदम. या जेव्हा या घरामध्ये आल्या लग्न करून, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात काय बदल झाला? माझी बायको माझी लक्ष्मी आहे. घरात आल्यापासून आमच्याकडे खूप भरभराट झाली. माझ्या सासूबाई सांगतील. काय सासूबाई, मला तुम्हाला विचारायचंय की सून घरात आल्यानंतर या घरात कशी भरभराट झाली? पायामध्ये तिच्या लक्ष्मी आहे आणि चांगला मस्त माझा मुलगा चांगला, सुनबाई चांगली, सगळी फॅमिली, तिची आई वडिलाची सगळी फॅमिली चांगली. मग हे चांगलं आहे, भाग्य आहे की नाही? हो, भाग्य की आहे. अशी मुलगी घरात येणं आणि त्याच्यामुळे संपूर्ण घर उभं पायगुणाचा, सुनाचा पायगुण छान, राहतं. सुनेचा पायगुण छान. काय गंमत आहे बघा, पायात लक्ष्मी आणि शिकवतायत म्हटल्यानंतर बोलण्यामध्ये सरस्वती, हा बस. अशी सगळी रूप आहेत. पण दुर्गेचं रूप आहे का? तसं नाही दिसलं. हा? आहे कोणतरी बोललोय कोण हो? हे बघा. काय हो सांगा. घ्यावं लागतं बायकांना कधी कधी. कधी कधी घ्यावं लागतं. नुसतं सरस्वती लक्ष्मी असून चालत नाही, दुर्गा बी व्हावं लागतं. बरं, इथल्या सगळ्या लहान मुलांना विचारतो, या कधी रागावतात का? हा? तुमच्यावरती नाही रागवत? वा वा वा. आता मी एक खेळ इथे होणार आहे. या खेळामध्ये मी वजन सांगणार, पण या ठिकाणी मी जितकं वजन सांगणार तितक्या वजनाच्या वस्तू घरातून घेऊन यायच्या. कमीत कमी 5 वस्तू पाहिजेत, पण जितकं वजन सांगणार बरोबर तितकं वजन होणं गरजेचं आहे. हां, वजन आहे 1 किलो 700 ग्रॅम. वेळ सुरू झाली. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त किती? पाणी कमी करता. या लवकर, तुम्ही करा. तांबे अजून जास्त होते. बसा आता, बसा. 1 किलो 100. वेळ सुद्धा महत्वाची आहे. पाणी होते. शेवटची 50 सेकंद राहिलेली आहे. 1 किलो 700 ग्रॅम. शेवटची 30 सेकंद. एक त्यांनी करायचंय, तुम्ही नाही. गणेश पाठीमागे सर. गणेश 10 बस 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 9 थोडं 1 2 द्या. 8 बस 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 बरोबर आहे. 7 बरोबर आहे. अभिनंदन.
ताली अभिनंदन. 1 2 3 4 5 6 आणि 7 वस्तूमध्ये हे वजन जमवलं. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आहे. घेऊया काही क्षणांची विश्रांती. नमस्कार. 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 बरं, आता मला सांगा, लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली, बरोबर ना? पूर्ण झाली. मग आता 25 वर्षांनी ह्यांनी स्वतः एखादा बदल करायचा असेल तर तो कुठला केला पाहिजे? टीव्ही कमी बघावा. त्यांना घरी आलं की ते रिमोट हातामध्ये, खाता पिता सगळं तर टीव्हीच बघायचा. हो, काही बोललेलं लक्ष नसतं, टीव्हीकडे जास्त लक्ष. एवढं कमी केलं तर मी खूप आनंदी होईल. वा. पण मला एक सांगा, मग खरखर होते का? कसली? टीव्हीत खरखर कधी दिसते का? आपसात खरखर होते का असं म्हणा? नाही. काय म्हणाला? नाही, खरखर आपसात खरखर होते का? नाही, टीव्हीवर खरखर दिसते का असं म्हणा. ह्यांच्या मनात फार बाबा वेगळे वेगळे प्रश्न आहेत. मला तुम्ही सांगा, यांनी कुठला बदल केला पाहिजे? हिने बदलू नये, असंच असावं. असंच राहावं म्हणजे कसं? जशी आहे तशी चालेल सगळं. खरखर असली तरी चालेल. मी सांगते तुम्हाला, बोला. माझी सुनबाई खूप चांगली. आम्हाला खूप, आमच्या फॅमिलीला यांना खूप म्हणजे खूप छान आहे. मुलगा बी चांगला आणि सुनबाई बी छान आहे. आणि हा नातू, हा नातू तो असं दर्शन घेतो सारखा झोपून ते पण पायाव, म्हणजे मोठ्यांना नमस्कार करतो. हो ना? हा, झोपून असा नमस्कार पायाव. एक वेळ नाही, कमीत कमी 10 दिवसातून 10 वेळा तरी लोटांगण. दिवसातून 10 वेळा. आणि 10 पण कमी आहे का असं ती मागते. आणि एक आहे ना दुसरा मोठा नातू मर्चंट नेव्हीला आहे. बर, तो पण तसाच घेतो पायावरीच्या. नेव्हीत पण तसंच करतो. काय सांगताय? घरी आल्यावर या मुलांवरती इतके छान संस्कार आहेत की मोठ्यांचा आदर राखतात असं त्यांना म्हणायचंय. भावना महत्वाची आहे. बरं, सुनेबद्दल एक तक्रार करायची असेल तर काय करा? आम्ही तक्रार करणार नाही. अशी सून जगात पण भेटणार नाही. देवी आहे आमची ती. जगात नाही मग कुठे भेटली? नाही, अशी सून कुणाला सगळ्यांना भेटावं एवढी सुंदर आहे. कधी म्हणून असं केवढं कौतुक करताय त्या दोघी जणी. अशी आहेच आमची सून. बरं, केवढं कौतुक आहे सासूबाई. मला सांगा, एवढं कौतुक ऐकून तुम्हाला कसं वाटतं? मला अगदी एवढं बरं वाटतंय की मी कुठेतरी पुण्य केलं असेल म्हणून या 2 सासू मला मिळाल्या. मला यांना भाऊ नाही, बहीण नाही, पण त्या सगळ्यांची तूट या दोघींनी भरून काढली. लग्न झाल्यानंतर मला बोलायला चालायला कोण नव्हतं, हे एकटेच होते. पण या दोघींमुळे मला काही समजलं नाही की मला नणंद पाहिजे, नाही तर दीर पाहिजे, मला एखादी जाव आली पाहिजे. कशाचीच गरज वाटली नाही मला. म्हणून तुम्ही लग्नानंतर ह्यानाच बोलता? नाही, बोलत नाही मी. बोलणं म्हणजे आता सांगा ना तुम्ही. अरे दोघे आपलं काही विचारलं की इतकं छान असतं. खूप वाचायला लागतंय. आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये आपण बघणार आहोत काय घडणार. 3 गोष्टींचा अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. पहिला अभिनय जर बरोबर ओळखला तर मोत्याचे झुमके, दुसरा अभिनय बरोबर ओळखला तर मोत्याचे तोडे, आणि तिसरा अभिनय बरोबर ओळखला तर अर्थात चिंच पेटी मिळणार आहे. खेळ सोपा आहे. परीक्षा ह्यांची आहे की तुमची आहे ते आत्ता ठरणार आहे. चित्रपटाचं शीर्षक, त्यानंतर गाणं आणि मग शेवटी म्हण. आणि मग त्या म्हणीचा अर्थ मी तुम्हाला विचारीन. वेळ 45 सेकंदाची आणि सगळे ओळखू शकतात. चित्रपटाचं शीर्षक, वेळ सुरू झाली. दोघेही अभिनय करू शकता 45 सेकंदात. सासू सुंदर. सासू सुंदर, पती सुंदर. सासू सुंदर. सासू सुंदर. सासू नमरी जावे दस नमरी. अभिनंदन. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून. आता गाणं, गाण्याचा अभिनय. मराठी. वेळ सुरू झाली. 1 2 3.
येऊ कशी मी घरात 12 जाऊ द्या घरी गाणं नीट गायलं तर बघ अशी पुण्यवशी रात आली या भरात धडे धड काळ जात माझ्या मायेला कधी हवा कुठं कस जीव झाला वेड पिसनाचा नाही भरवसा दोन राहिला रात्रीची ती मर्जियांच्या जोडीनं मी आले प्रीतीच्या या रंगीराया चिंब बोले मी झाले वेळ नाही जरा बरी पुन्हा भेटू तेव्हा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 तुम्ही सगळे कुठे राहता जा ना आपल्या अभिनंदन. ही भेटवस्तू सुद्धा झी मराठीकडून म्हणजे मोत्याचे तोडे. वेळ सुरू झाली. लक्ष्मी कुंकू लावते थेंबे थेंबे तळेसाचे 45 सेकंदातली 10 सेकंद झाली. जेवण अन्न भात जेवण वहिनींनी सुंदर अभिनय केला पण आलेल्या पाहुण्यांना असं म्हणणं किती योग्य आहे मला माहिती नाही. ही चिंच पेटी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनय. बरं याचा अर्थ काय? सगळे जर सगळं असेल सगळे गोळा होतात सगळेच गोड असतात सगळे गोळा होतात नसेल कोणाकडे तर कोणी येतच नाही. म्हणजे आज होम मिनिस्टर आहे म्हणून सगळे आले. चला अशा तऱ्हेने ही तीनही बक्षिसं वहिनींना मिळाली. आता पैठणी कोण पटकावणार? कारण पैठणीच्या खेळात शेवटच्या क्षणी काही घडू शकतं. तिथे उपस्थित असलेल्या कुणीही पैठणी घेऊन जाऊ शकतात की वहिनी ती पैठणी घेऊन आपल्या घरी येणार. बघूया. नाव जाहीर करूया. हो काय हो करूया ना. बघूया कोणाचं नाव जाहीर होणार. घ्या एक चिठ्ठी. लपवून ठेवली होती का? एकाधिक होते गेले असते. लपवली होती नाही. बघा ना कुठली असेल तर लपवली नाही एकाधिक घातली होती. लपवली आहे नाही. नाव जाहीर करतो आधी आहे का बघतो. सगळ्यांना टेन्शन आहे कोणाचं नाव जाहीर होणार. नाव आहे मीरा राऊत. बापरे या इकडे. कोणाकडे? गाडेकरांकडे पाहुणे आले. हो चंद्रपूर. या इथे इथे उभ्या. नाव सांगा. माझं नाव मीरा राऊत चंद्रपूर. चंद्रपूरवरून आलाय? हा मुलीकडे आलोय. कुठे मुलगी? ती आहे अमृता गाडेकर. या तुम्ही या. ही मुलगी का? यांच्याकडे आलाय? हा. तुम्ही किती दिवसासाठी आलाय? मी पण 8 दिवस 10 दिवस झाले आज. हो आज जाणार होती पण नाही गेली. नाही गेलं बरं झालं राहिला. पण इकडच्या सगळ्या जणी म्हणत असते गेल्या असत्या तर बरं झालं. आज जाणार होते पण काळजी करू नका. खेळात नंबर कधी कोणाचा कसा लागेल काही सांगता येत नाही. हे बघा या पैठणी घेऊन जायला आले. तुम्ही त्यांना. त्या माझ्या विनबाई आहे. कुठल्या? या विनबाई. बरोबर. आजी नमस्कार. थँक्यू थँक्यू. माझ्या मुलीच्या सासूबाई त्या आजी सासू. हो हो नमस्कार नमस्कार. या सासूबाई आहेत का? बरोबर बरोबर नमस्कार. अजून कोण राहिलं नाही ना? ठीक आहे नमस्कार. तुमच्या मुलाची सवय मला लागली आहे. नमस्कार. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. यामध्ये हा स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि समोर असलेल्या बॉलिंग बॉटल पलीकडे असलेल्या त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींपैकी जास्तीत जास्त त्या बॉलिंग बॉटल गोळा करून गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. हा मस्त.
सोपा वाटणारा कठीण खेळ आहे. तुम्ही या, कुठे उभे राहू शकता. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या राऊत वहिनी, ज्या आता चंद्रपूरला घेऊन जाणार आहेत झी मराठीने दिलेलं हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या भोसले वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वाशी नगर सोसायटी सेक्टर 2 या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.